ते 3 आरोपींचा शोध सुरू आहे। नितीन देशमुखचा एक सहकारी ऋषिकेश टकले आणि सोबत असणारे त्याचे 2 सहकारी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत। अटकेत असलेल्या 2 आरोपींकडे या संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते, मात्र चौकशीत आरोपी सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केलेला आहे। विधान भवनाच्या सभागृहात राडा झाला होता। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांच्यावर जो हल्ला केला होता, खरं पाहिलं तर आम्ही आज कोर्टाच्या निर्देशन आणून दिलं की ज्या नितीन देशमुख आहे त्याच्यावरच आमदार पडळकर यांच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी अटॅक केला। खरं पाहिलं तर नितीन देशमुखची फिर्याद घ्यायला होती पोलिसांनी, पण ह्या प्रकरणात त्यालाच आरोपी केलेला आहे। हे आम्ही संपूर्ण कोर्टाच्या निर्देशन आणून दिलं। आज माननीय न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडी देण्यात आलेली आहे। संजय शिरसाट यांच्या संभाजीनगरमधल्या घरासमोर धिंगाणा घालण्यात आलेला आहे। दारू पिऊन त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न देखील झालाय। सौरव घुले असं गोंधळ घालणाऱ्याचं नाव आहे। पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतलंय। आणि या बातमीसोबत दुपारच्या बातम्यांमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढचे अपडेट्स यामिनी सोबत पाहत रहा एबीपी माणसा।